नमस्कार. आजच्या वेळेस आपण हा प्रश्न बघायचा आहे. जर परीक्षेमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय कराल? 2चा घातांक किती आहे? 20 आहे. अधिक 2चा घातांक 20 आहे. अधिक 2चा घातांक 20 आहे. अधिक 2चा घातांक 20 आहे. या सगळ्यांची बेरीज किती होते? म्हणजे उत्तर कसं काढणार याचं तुम्हाला सांगतो. आता ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय दिसतं आहे? हेच आहे. 2चा घातांक 20 आहे. हेच कॉमन आहे. मग हे कॉमन काढायचं. ओके. आता कंसात शिल्लक काय राहिलं? 1. ह्याच्यामधून कॉमन काढलं ना. 2चा 20वा घातांक अधिक 1 अधिक 1 अधिक 1. ओके. आता बरोबर आहे काय बघूया. 2चा 20वा घातांक गुणिले 1 2चा 20वा घातांक अधिक 2चा 20वा घातांक गुणिले 1 2चा 20वा घातांक. ओके. असं हे सगळं बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढे हे जसं तसंच लिहायचं आहे. 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 किती होतात? 4. ओके. तर 4 लिहिलं. आता पुढे काय? 2चा 20वा घातांक गुणिले 4 म्हणजेच काय? 2चा वर्ग. ओके. हे असं लिहायचं आपल्याला 2चा वर्ग. आता घातांकाचा नियम काय सांगतो? मध्ये गुणाकार चिन्ह असेल दोन्ही घातांकाची काय बेरीज होते. ओके. म्हणजे काय कसं होतं ते? 20 अधिक 2. 20 हा तर 2चा घातांक 20 आहे आणि ह्या 2चा घातांक 2 आहे. दोघांची काय होते? बेरीज होते. कधीही पण मध्ये गुणाकार चिन्ह असेल तेव्हा. ओके. 20 अधिक 2 22. ओके. 2चा घातांक किती आला? 22. आणि हे झालं उत्तर. ओके. अशा प्रकारे ही गणितं सोडवायची आहेत. धन्यवाद.